निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं हे मला माहिती होतं. पराभवानंतर सुद्धा मी भाजपवर आरोप केला नाही. शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. तर विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केल्याचाही आरोप. शहाजी बापू पाटील हे विमानात गेल्यामुळे करेक्ट कार्यक्रम. मी विमानातनं उडी टाकली म्हणून वाचलो. सांगोल्यातील प्रचार सभेत उत्तम जानकरांची फटकेबाजी. भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीसच आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान. तर प्रचारादरम्यान वक्तव्यानं वेधलं लक्ष. भाजपनं भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग. चुकीच्या माणसाला नादी लावून घेऊ नका. हात खराब करून घेऊ नका. शंकर मांडेकरांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला. साधी चिठ्ठी पाठवा. केस न करता कार्यक्रम लावतो. जयकुमार गोरेंचं प्रचारादरम्यान वक्तव्य. तर दादागिरी करणार नाही, कुणालाही करू देणार नाही. तसंच षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही असंही वक्तव्य. ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं. आपलं काही खरं नाही. कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याची कळल्यास त्यांची खैर नाही. हसन मुश्रीफांचा ग्रामस्थांना दम. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्रांचा वापर सुरू असल्याचा युगेंद्र पवारांचा आरोप. विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याचाही आरोप. मोहोळची दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळाराजे पाटलांना फाशी झाली पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची मागणी. तर एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर उमेश पाटील आक्रमक. पंडित देशमुख हत्येप्रकरणी बाळाराजे पाटलांना कोर्टानं निर्दोष सिद्ध केलं होतं. यापुढे गद्दारांना माफी नाही. सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सुनील तटकरेंचा इशारा. म्हसळा ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच जिंकणार. दरम्यान त्यांच्यामध्येच आता लढत सुरू असल्याची माहिती. 6 पैकी 5 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने. स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा यामुळे पणाला. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला. महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार. प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती रिंगणार. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटलांचं अभिनंदन. निलेश लंकेंनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलंय. परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्तीप्रदर्शन. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात. खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शन. जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकत्र. भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ. लोणीकरांसोबतचे वाद संपल्याचीही दानवेंची माहिती. चिपळूणमध्ये भास्कर जाधव हे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार रमेश कदमांचा प्रचार करणार. ठाकरेंच्या सेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या शब्द दिल्यामुळे परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात. अमोल खताळ यांनी भाजपच्या निष्ठावंतांना डावलल्याचाही आरोप. इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. माजी मंत्री महादेव जानकरांचा दावा. इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचंही जानकरांचं आवाहन. तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरेंचं विधान चर्चेत. प्रणिता देवरे या चिखलीकर प्रताप पाटील चिखलीकरांच्या कन्या. खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी. माजी आमदार राम सातपुतेंचा मोहिते पाटील यांच्यावर आरोप. भाजपचा उमेदवार हा कर्तृत्ववान असल्याचंही वक्तव्य. मोहिते पाटलांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी दिली त्याबद्दल अभिमान. पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा अडगले यांचं वक्तव्य. मोहिते पाटलांची बदनामी करण्यासाठी भाजपवाले कटकारस्थान रचत असल्याचाही रेश्मा अडगलेंचा आरोप. नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक. तर विदेशी मद्य तस्करीच्या आरोपामध्ये विश्वास बडोगे यांना अटक करण्यात आल्याची माहिती. राजकीय दबावापोटी अटक केल्याचाही आरोप. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटलांची भेट घेत अभिनंदन. राजन पाटलांच्या निवासस्थानी ही भेट घेतल्याची माहिती. वाडा नगरपंचायतीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार सुरू. मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचारात सहभागी.
गोंदियामधील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये गैरप्रकार 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जिल्हा परिषदेच्या 12 विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश. डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी, आमचं काम बोलतंय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा. श्रीकांत शिंदेंचा विकासाकडे कल अशा आशयाचा हा मजकूर. महाविकास आघाडीकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा युगेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ. 4 ते 5 प्रभागांमध्ये युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन. प्रचारावेळी खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलाच्या प्रचारासाठी वडील आमदार अब्दुल सत्तार मैदानात. सिल्लोड शहरामध्ये अब्दुल समीर सत्तार यांच्या रॅली तसंच कॉर्नर मीटिंग्स.